तर मुंबईमध्ये घर असून सुद्धा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सरकारी घर काही सुटत नाहीये। मंत्रीपद जाऊन 5 महिने झाले तरीही धनंजय मुंडे हे सरकारी घरातच राहत आहेत। मुंबईमध्ये राहायची व्यवस्था नसल्याने बंगला न सोडल्याची प्रतिज्ञापत्रात माहिती देण्यात आली आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये गिरगाव इथं त्यांचं घर असल्याची माहिती देण्यात आली आहे। गिरगावच्या वीरभवन इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर मुंडे यांचं घर आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये घर असून सुद्धा मुंडे यांना जो सरकारी बंगला आहे तो सोडवत नाहीये। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्याला आता जवळपास 5 महिन्याहून अधिक महिने उलटलेले आहेत, तरी देखील त्यांनी त्यांचं सरकारी निवासस्थान जे आहे ते सोडलेलं नाही। त्यानंतर वाद निर्माण झाला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचं एक स्पष्टीकरण आलं की मुंबईमध्ये माझं कोणतंही निवासस्थान नाही, माझं कोणतंही घर नाही आणि त्याचमुळे मी शासकीय निवासस्थानात राहतो। मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईतील गिरगाव परिसरातील याच वीरभवन या इमारतीत आपलं घर असल्याचं म्हटलंय आणि त्या इमारतीत आपण जर बघितलं असाल 9व्या माळ्यावर त्यांचं घर आहे आणि हे घर जे आहे ते वापराविना पडून आहे। एकीकडे धनंजय मुंडे म्हणतायत की माझं मुंबईत कोणतंही घर नसल्यामुळे आणि आजारपण असल्यामुळे आणि मी त्याचे उपचार घेत असल्यामुळे सध्या शासकीय निवासस्थानात राहतोय। मात्र आता वस्तुस्थिती समोर आली आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांचं गिरगाव चौपाटी येथे 9व्या माळ्यावरील या इमारतीत असलेलं घर सध्या वापराविना पडून आहे। जवळपास 16 कोटींचं हे घर आहे, मात्र तरी देखील धनंजय मुंडे या घरात राहत नाहीत। त्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलेलं आहे। सरकारी बंगल्यात राहत असताना ते आपलं मुंबईमध्ये घर नाही असं का स्पष्टीकरण देत आहेत असा प्रश्न मात्र या निमित्ताने उभा झाला आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। प्रत्येक मंत्र्याला मंत्रिपद सोडल्यानंतर 15 दिवसात त्यांचा शासकीय बंगला हा खाली करायचा असतो। धनंजय मुंडेंचा राजीनामा 4 मार्चला झाला आणि आता 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने उलटून म्हणजे त्याच्यावर 46 लाखाचा दंड हा त्यांना खरं तर आकारण्यात आला पाहिजे। तसं असून सुद्धा हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे 3.5 किलोमीटर मलबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। आता काय याला म्हणायचं, अहंकारच म्हणायचं ना। आता तुमचं घर आहे तिथं तुम्ही जाऊन राहू शकता। समजा घरात राहायचं नसेल तर तुम्ही हॉटेलमध्ये राहू शकता, त्याला मोबदला सरकार देतं आमदारांना, नाही तर आमदार निवासमध्ये जाऊन तुम्ही राहू शकता। आणि आम्हाला असंही कळतं की त्यांना पेनल्टी लावली गेली आणि पेनल्टी लावली आहे कारण बंगला मंत्री नसताना तुम्ही वापरला तर ती पेनल्टी कदाचित कॅन्सल सुद्धा केली जाईल, म्हणजे माफ केली जाईल। गरिबाचे माफ करत नाही, पण नेत्याचे आणि मोठ्या श्रीमंत लोकांचे माफ करत असाल तर हे सरकार श्रीमंत लोकांचं आणि नेत्यांचं एवढंच म्हणावं लागेल, गरिबाचं नाही।